मुलाखत तंत्राचे महत्त्व कोणते आहे, तर त्यामध्ये पहिलं महत्त्व आपल्याला सांगता येतं, सर्व प्रकारची माहिती संकलन करणे. सर्व प्रकारची माहिती संकलन करणे. मुलाखत तंत्राचं महत्त्व सांगताना आपल्याला सांगता येतं की मुलाखतीच्या माध्यमातून आपण कोणताही तुमचा संशोधनाचा विषय असला तर आपण त्या संशोधन विषयाच्या संदर्भाने मुलाखतीचं तंत्र हे उपयुक्त ठरतं किंवा आपण ते वापरू शकतो. कारण आपण प्रत्यक्ष जाऊन त्या व्यक्तीकडून ती माहिती मिळवत असतो की तुमचा संशोधनाचा कोणताही विषय असला तरी तुम्ही प्रत्यक्ष जाता, त्या व्यक्तीशी संवाद करता आणि संवाद करून आपण त्यांच्याकडून ती माहिती, आपल्याला हवी ती तथ्ये, आपल्याला पाहिजे तशा स्वरूपाची तथ्ये हे आपण त्यांच्याकडून जमा करू शकतो किंवा संकलित करू शकतो. म्हणून मुलाखत तंत्राचं हे महत्त्व आपल्याला सांगता येतं की सगळ्याच विषयासाठी कोणत्याही प्रकारची माहिती संकलित करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचे तथ्य संकलित करण्यासाठी, कोणताही संशोधनाचा विषय असला तरी आपल्याला त्या ठिकाणी मुलाखतीचं तंत्र हे उपयुक्त ठरतं किंवा मुलाखत तंत्राचा वापर हा आपल्याला करता येतो असं आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून पहिलं महत्त्व सांगताना आपण सांगितलं की सर्व प्रकारची माहिती ही आपल्याला मुलाखत तंत्राच्या आधारे जमा करता येते. मग तुमचं उदाहरण आपण जर घेतलं की बाल गुन्हेगारांचा अभ्यास असेल तर तुम्ही त्या बालकांपर्यंत जाऊन त्यांची मुलाखत घेऊ शकता, त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊ शकता. तुमचा शेतकऱ्यांविषयीचा अभ्यास असेल तर तुम्ही त्याच्या संबंधित जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधू शकता. तुमचा विद्यार्थ्यांशी संबंधित संशोधन असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांशी जाऊन संवाद साधू शकता आणि मुलाखत घेऊन तुम्हाला पाहिजे तशा प्रकारची आपल्याला संशोधनासाठी आवश्यक असलेली सगळी तथ्ये ही आपण ह्या मुलाखत तंत्राच्या माध्यमातून एकत्रित करू शकतो किंवा संकलित करू शकतो असं आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून हे महत्त्व किंवा पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं महत्त्व सांगताना की सर्व प्रकारच्या माहितीचं संकलन हे आपल्याला या मुलाखत तंत्राचं महत्त्व आहे किंवा करता येतं. त्यानंतर दुसरं महत्त्व आपल्याला सांगता येतं की भूतकालीन घटनांचे अध्ययन. भूतकालीन घटनांचे अध्ययन. आता जेव्हा आपलं संशोधन करायचं असतं तेव्हा आपल्याला आपला विषय जर काही भूतकालीन घटनाविषयीची माहिती घ्यायची असेल तर एखादी घटना घडलेली असेल तर ती घटना परत परत आपण घडू शकतो का? एखादी हिंदू मुस्लिमची दंगल झालेली असेल आणि तिचा अभ्यास आता तुम्हाला करायचा आहे की भोकर शहरामध्ये झालेला हिंदू मुस्लिम दंगलीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर आता परत आपल्याला दंगल घडून आणता येईल का आम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणून? नाही. म्हणून आपल्याला अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्या संदर्भातली माहिती संकलित ही आपण मुलाखत तंत्राच्या आधारे करू शकतो. कारण त्यावेळेस कोण कोण लोक होते त्या ठिकाणी, त्यांची जाऊन आपण मुलाखत घेतली तर ते लोक तुम्हाला पाहिजे ती माहिती, आपल्या संशोधनासाठी आवश्यक असलेली माहिती ते लोक देऊ शकतात की त्या भूतकाळामध्ये कधी दंगल घडली होती, कशामुळे घडली, काय काय झालं, कोणाला अटक केली, कोणत्या गुन्हे दाखल झाले, काय निकाल लागला त्या केसचा, ही सगळी माहिती ही आपल्याला त्या ठिकाणी त्या दंगलीच्या संदर्भातली म्हणजे भूतकाळामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, त्याविषयीची तथ्य संकलित करायची असती तर अशा वेळेस आपल्याला सांगता येतं की मुलाखत तंत्राचा जर आपण उपयोग केला किंवा मुलाखत तंत्र त्या ठिकाणी उपयुक्त ठरतं. कारण भूतकाळातल्या ज्या काही घटना घडलेल्या असतील त्याचा अभ्यास आपल्याला करायचंय, त्याचं संशोधन आपल्याला करायचंय, तर मग अशा वेळेस भूतकाळात घडलेल्या घटनांच्या संदर्भामध्ये जी काही विशेष माहिती आहे, विश्वसनीय माहिती आहे, प्रामाणिक माहिती आहे, ही आपण मुलाखत तंत्राच्या आधारे संबंधित व्यक्तींकडून किंवा संबंधित उत्तरदात्यांकडून, संबंधित नमुन्यांकडून आपण ही माहिती संकलित करू शकतो. म्हणून आपल्याला सांगता येतं की भूतकाळातल्या ज्या काही घडलेल्या घटना असतील त्या संबंधीची माहिती संकलित करणं किंवा ती माहिती त्या घटनांचं अध्ययन जर आपल्याला करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखत तंत्रच उपयुक्त ठरवू शकतं. मुलाखत तंत्राचं हे महत्त्व आपल्याला सांगता येतं की भूतकालीन घटना ज्या ज्या घडलेल्या असतील आणि त्याच्याशी संबंधित तुमचा अभ्यास असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखत तंत्र वापरता येतं किंवा त्या मुलाखत तंत्राच्या माध्यमातून घडलेल्या भूतकाळातल्या घटनांचा अभ्यास हा आपल्याला करता येतो हे आपल्याला सांगता येतं. तिसरं आपल्याला सांगता येतं अमूर्त आणि अदृश्य घटनांचे अध्ययन. अमूर्त आणि अदृश्य घटनांचे अध्ययन.
निरीक्षणाच्या द्वारे आपण पाहिलं की निरीक्षण तंत्र आपण वापरू शकतो, वेगवेगळी तंत्र वापरून आपण आता जे आपल्या डोळ्याला दिसतंय आपण पाहतो की मूर्त आणि अमूर्त आपण सांगितलंय की जे डोळ्यांना दिसतं ते काय आहे, मूर्त आहे, की जे आपल्याला डोळ्याने दिसतं त्याला आपण मूर्त म्हणतो, आणि जे अमूर्त काय आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्याला आपण अमूर्त असं म्हणतो. आणि मग डोळ्यांना न दिसणाऱ्यामध्ये आपण पाहतो भावना, विचार किंवा आपला संवेग, मनोवृत्ती हे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, हे सगळं अमूर्त आहे. आणि मूर्त काय आहे, हे टेबल आहे, मूर्त आहे, मी कोणत्या प्रकारचं शर्ट घातलंय, मी कोणत्या कलरचं शर्ट घातलंय हे तुम्ही डोळ्याने पाहू शकता, मी कोणत्या कलरचा चष्मा लावलाय हे तुम्ही डोळ्याने पाहू शकता, हे काय आहे, हे मूर्त आहे. आपण हे निरीक्षण तंत्राच्या माध्यमातून पाहू शकतो. परंतु मुलाखत तंत्राच्या माध्यमातून ह्या व्यक्तींची भावना कशी आहे, ह्या व्यक्तींची विचारसरणी कशी आहे, ह्या व्यक्तींचा विचार करण्याची पद्धती कशी आहे, या संदर्भातली माहिती आपण मुलाखत तंत्राच्या आधारावरून मिळू शकतो. की आपण उदाहरण घेतलं की तुम्ही धार्मिक आहात का नाही आहात हे मला दिसणार आहे का, आता बसल्यावर इथे तुमच्या याच्यावर लिहिले का की हे धार्मिक आहे, हा धार्मिक आहे, हा धर्म पाळतो, हा देवाला मानतो, हा नवस करतो, लिहिले का नाही. पण तुम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधणार, आम्ही जेव्हा तुमच्याशी संवाद साधू, आपण मुलाखत घेऊ, त्यांना त्या प्रकारचे प्रश्न विचारू, तेव्हा अप्रत्यक्षरित्या जी अमूर्त माहिती आहे ती बाहेर येईल. की तुम्ही नवस करता का, तुम्ही देवाच्या दर्शनाला जाता का, जर तुम्ही जात असाल तर तुम्ही सांगाल, म्हणजे तुमची विचारसरणी धार्मिक आहे, तुम्ही धर्माला मानणारे आहात. अशा पद्धतीचा विचार हा आपल्याला त्या ठिकाणी, हा अमूर्त विचार पुढे आणायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मुलाखतीचंच तंत्र उपयुक्त ठरतं, किंवा मुलाखत तंत्राचा वापर करून हे आपल्याला पाहता येतं किंवा त्याचा अध्ययन हे करता येतं. मग व्यक्तीचे विचार कोणत्या विचारसरणीचे आहेत, त्याची मनोकामना कशी आहे, त्याची विचार करण्याची पद्धती कशी आहे, त्याची मनोवृत्ती कोणती आहे, हे सगळं आपण पाहतो. आणि मग आपल्याला जेव्हा अशा पद्धतीचा अभ्यास करायचा असतो तेव्हा आपल्याला मुलाखतीचं तंत्र त्या ठिकाणी उपयुक्त ठरतं किंवा ते महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतो. आणि मग आपण पाहतो की मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तींना तशा पद्धतीचे प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारून त्या व्यक्तींची प्रवृत्ती, त्या व्यक्तींची विचारधारा, त्या व्यक्तींची मनोकामना, त्या व्यक्तींच्या संदर्भातली माहिती ही आपण संकलित करू शकतो, जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही. ती अमूर्त स्वरूपाची माहिती ही मुलाखत तंत्राच्या आधारे आपण त्यांच्याकडून मिळवू शकतो. की त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की हे महत्वाचं तंत्र असलेलं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आपण पाहिलं की मुलाखतीच्या तंत्राच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण सांगितलं की हे मुलाखतीचं महत्व सांगताना पूर्ण महत्व सांगता येतं आपल्याला. पर्याप्त मानसशास्त्रीय अध्ययन, पर्याप्त मानसशास्त्रीय अध्ययन तर व्यक्तीच्या संदर्भामध्ये आताच आपण पाहिलं की व्यक्ती हा भावना प्रधान असतो, व्यक्तींचे विचार कशा प्रकारचे असतात. म्हणून मानसशास्त्रीय अध्ययन करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मुलाखतीचंच तंत्र उपयुक्त ठरतं किंवा हे उपयोगाला येतं असं आपल्याला सांगता येतं. हे मुलाखत तंत्राचा उपयोग आहे की मानसशास्त्रीय वर्तन प्रत्येक व्यक्तीचं आपण पाहतो की वर्तन हे त्याच्या मानसशास्त्राच्या आधारे हे त्याने केलेलं दिसून येतं. आणि म्हणून व्यक्तीचे विचार, त्याचं जीवन जगण्याचा उद्देश आणि त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुलाखत तंत्र हे उपयुक्त ठरतं. कारण आपण प्रत्यक्ष असं आपल्याला दिसणार नाही किंवा आपण तो व्यक्ती कसं वागतो किलोने मोजता येईल का, इतके किलो त्याचं वर्तन असेल, आपल्याला ते अभ्यास राहणार नाही. म्हणून हे सगळं अमूर्त आहे आणि ते जे आपल्याला त्या व्यक्तीचं जीवन जगण्याचा उद्देश काय आहे, त्या व्यक्तीचे विचार कसे आहे, त्या व्यक्तीचं वर्तन कसं आहे, तो व्यक्ती कसं वर्तन करतो, या संदर्भामध्ये वर्तनाच्या संदर्भाने जेव्हा आपल्याला हे सगळे नियम किंवा या संदर्भातला अभ्यास करायचा असेल, मानसशास्त्रीय अध्ययन करायचं असेल तर ते तुम्ही मुलाखत तंत्र वापरून आपण ते करू शकतो. व्यक्तीचं पूर्ण वर्तन, त्या व्यक्तीबद्दलची पूर्ण माहिती ही आपल्याला मुलाखत तंत्राच्या आधारे त्याची मानसशास्त्रीय माहिती ही आपल्याला प्राप्त करता येते. आणि मग आपण पाहिलं की अनेक सिद्धांत मांडले गेलेले आहेत की व्यक्ती हा जन्मताच गुन्हेगार असतो का, तो नंतर कसा गुन्हेगार घडतो, कोणा कारणामुळे तो गुन्हेगार घडला,
त्या संदर्भातली माहिती, त्या संदर्भातली मुलाखत, त्या व्यक्तीच्या संदर्भातली जर तुम्हाला घ्यायची असेल तर आपल्याला त्या माध्यमातून ती घेता येते. म्हणजे मुलाखतीचं तंत्र वापरून आपण पर्याप्त जे काही मानसशास्त्रीय अध्ययन करायचं असेल तर त्याला आपल्याला मुलाखत तंत्र उपयुक्त ठरतं किंवा वापरता येतं. त्यानंतर पुढलं महत्व सांगता येतं बहुपक्षीय आणि सखोल अध्ययन. बहुपक्षीय आणि सखोल अध्ययन. मुलाखतीचा एक फायदा आहे की आपण जेव्हा मुलाखत घेतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला त्या विषयाच्या संदर्भामध्ये सखोल आणि आपल्याला बहुपक्षीय अभ्यास हा करता येतो की तो व्यक्ती समोर असतो. आपण प्रश्नावलीचं तंत्र अवलंबलं त्यावेळेस तो व्यक्ती आपल्या समोर आहे का? प्रश्नावलीचा वापर आपण जेव्हा करतो संशोधनासाठी तेव्हा आपण ती पोस्टाने पाठवतो, पोस्टाने तो व्यक्ती माहिती भरून पाठवतो. म्हणजे तिने जी काही माहिती पाठवली ती सत्य समजून आपल्याला त्याला जसं वाटलं ती माहिती तिने पाठवली तेवढी माहितीच्या आधारे आपल्याला पुढे जावं लागतं. तर मुलाखतीचा उपयोग एवढा आहे की तुम्ही तिथे प्रत्यक्ष हजर असता. जोपर्यंत तुम्ही एखादा प्रश्न विचारला आणि तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्हाला अपेक्षित उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही ते पुढे जाणार नाहीत. आता तुम्ही त्यांना विचारलं की बाबा एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारलं की तुमचं शिक्षण किती झालं, तो म्हणून 10वी पर्यंत झालं, 10वी नंतर मी शिक्षण घेतलं नाही. परंतु तुम्ही जर प्रश्नावलीच्या माध्यमातून त्याला विचारलं असेल तर तो लिहिल शिक्षण किती झालेलं आहे, तुम्ही उत्तर लिहिलं 10वी. पण तुम्ही त्याला असं विचारू शकता की 10वी पर्यंतच का झालं, पुढे शिक्षण का घेतलं नाही, कशामुळे तुम्हाला शिक्षणामध्ये कोणत्या अडचणी आल्या, तुम्ही पुढे 10वी नंतर कशामुळे म्हणजे 10वीच्या नंतरच का सोडलं शिक्षण. आणि मग तुम्ही त्या प्रश्नाविषयीची सविस्तर अशी माहिती, सखोल अशी माहिती त्या व्यक्तीकडून प्राप्त करू शकता. मुलाखत तंत्र जर तुम्ही वापरत असाल, तुम्ही प्रत्यक्ष तिथे हजर आहात आणि जोपर्यंत तुम्हाला त्या प्रश्नाचा छडा लागत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एखाद्या स्त्रीला, आता मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जेव्हा मी संशोधनासाठी जात होतो तेव्हा त्या स्त्रीला बैठकीमध्ये जर तिचा पती असेल तर त्या स्त्रीला मी प्रश्न विचारला होता की तुमचे पती तुम्हाला मारहाण करतात का. तर पती समोर काय सांगणार आहे स्त्री, उत्तर काय दिलं तिने, नाही म्हणजे आमचे पती देवासारखे आहेत, म्हणजे अजिबात मारहाण करत नाहीत. आणि मग मी त्यांना माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी काहीतरी घाई म्हणजे गोंधळ होतोय, बरोबर उत्तर आपल्याला मिळत नाही. कारण मी मुलाखत तंत्रासाठी तिथे उपस्थित होतो. मी त्या मावशींना विचारलं, त्या मामाला म्हणलो की मला खूप टाइम लागली, मी खूप दुरून आलो, तुम्ही जरा जाऊन पाहिलं ना. आणि मग नंतर मी जेव्हा त्या महिलेला विचारलं की बाबा नेहमी नसतील मारत, पण केव्हा केव्हा घेऊन आल्यानंतर ते तुम्हाला मारहाण करतात का, शिवीगाळ करतात का. मग त्यांनी सांगितलं घेऊन काय 4 दिवसाला येतात, 4 दिवसाला आले एकदा लावले की मग आमचं काही खरं नाही, आम्हाला मारहाण करतात, लेकरांना शिवीगाळ करतात. म्हणजे मग माझ्या असं लक्षात आलं की मुलाखतीसाठी आपण तिथे उपस्थित होतो म्हणून त्या महिलाला आपण सखोल असा अभ्यास केला, तिला प्रश्नावर प्रश्न विचारले, तिला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले तर तिने मला खरी माहिती मिळाली की ती स्त्रियांवर अत्याचार होते, महिलांची हिंसा त्या ठिकाणी कुटुंबामध्ये होते. हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला जे अपेक्षित होतं किंवा आपल्याला जे वाटत होतं ते प्रश्नाचं उत्तर आपण सखोलपणे काढू शकतो. म्हणजे मुलाखत तंत्र जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याला एखाद्या विषयाबद्दलची, एखाद्या व्यक्तीच्या बद्दलची सखोल सूक्ष्म अशी माहिती ही आपल्याला मिळवता येते. की एक प्रश्न विचारला की त्याला जोडून तुम्ही दुसरा प्रश्न विचारू शकता, त्याला सविस्तर असा प्रश्न विचारू शकता. आपण शिक्षणाच्या बाबतीत पाहिलं, हिंसाचाराच्या बाबतीत पाहिलं, पैसे खर्चण्याच्या बाबतीत विचारलं महिलाला की आपण पाहिलं की आपण सगळ्या महिलांचा अभ्यास करतो तेव्हा आपण कुटुंबामध्ये मी त्यांना विचारलं की तुम्हाला पैसे खर्च करण्याचा अधिकार आहे का नाही. तर त्यांनी सांगितलं हो आम्हाला पैसे आम्ही पैसे कमवतो, मजुरीला जातो, शेतमजुरी करतो आणि पैसे खर्च करण्याचा सुद्धा अधिकार आहे. पण मी म्हणलं बाजाराला कोण जातंय, ते म्हणले हेच जातं. त्याच्यानंतर तुमची पगार कुठं कोणत्या खात्यात जमा करता बँकेत, ते म्हणलं आम्हाला पगाराला खातच नाही, माझ्याकडे बँकेचं खातच नाही. 8 दिवसाला मालकाकडून आम्ही पगार आणतो आणि कोणाला देतो, नवऱ्याला देतो आणि ते जाऊन बाजार करून येतात. मग पैसे कोण खर्च करतं. म्हणजे मुलाखत तंत्रामध्ये जर तुम्ही असाल तर आपल्या लक्षात आलं की महिला फक्त काम करते, पैसे आठवड्याला कमवून आणते आणि 8 दिवसानंतर आपल्या पतीकडे देते आणि पती त्याचे सगळा खर्च हा पती करतो. म्हणजे तिला पैसे खर्च करण्याचा अधिकार आहे का, तर नाही. म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा ती दुर्बल आहे. ही जशी अशा पद्धतीची माहिती आपल्याला या माध्यमातून सूक्ष्म आणि सखोल माहिती ही आपल्याला मुलाखत तंत्राच्या
तंत्राच्या आधारे जमा करता येते, तथ्येही संकलित करता येतात असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आपण पाहिलं की पुढलं सांगता येतं की पारस्परिक प्रेरणात्मक अध्ययन. पारस्परिक किंवा परस्परात्मक प्रेरणात्मक अध्ययन. आता जेव्हा आपण मुलाखत घेतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की मुलाखत घेत असताना आपण त्या व्यक्तीला आपण बोलण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे, की त्या ठिकाणी आपण एकमेकांना प्रेरणा देणं, प्रेरणात्मक अध्ययन आपलं असलं पाहिजे. आणि मग तुम्हाला उदाहरण मी दिलं की आपण जेव्हा महिलांचा अभ्यास करतो तेव्हा मी काही घरामध्ये गेलो, मुलाखत घेऊ लागलो, तेव्हा सुरुवातीचे माझे काही प्रश्न होते कौटुंबिक, वैवाहिक, वैयक्तिक माहितीचे. असं लक्षात आलं की जेव्हा धर्माचे प्रश्न आले तेव्हा त्या महिलांनी खूप मला प्रतिसाद दिला. आणि मग माझ्या लक्षात आलं की यांचा प्रेरणा स्रोत काय आहे, तो धर्म आहे. आणि मग मी काय केलं, सुरुवातीलाच गेल्यानंतर त्यांचं नाव गाव विचारलं की धर्माचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि मग त्या महिलांना वाटू लागलं की अरे हा माणूस दुसरा कोणी नाहीये, याला आपली मडीमाय माहित आहे, याला चंद्रपूरची देवी माहित आहे, ह्या माणसाला नवस काय बोकडं कापल्यावर काय होतं हे माहित आहे. म्हणजे हा जो मुलाखत घेणारा व्यक्ती आहे हा दुसरा कोणी नाही, हा आपल्यापैकी कोणीतरी आहे. आणि त्यांना एक प्रेरणा मिळू लागली आणि पुढल्या प्रश्नांची उत्तरं ही मला सखोल आणि मला पाहिजे आपल्याला जी तथ्य जमा करायची आहेत तशा स्वरूपाची ही प्रश्नांची उत्तरही मिळू लागली. म्हणजे एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपण प्रेरणा देणं किंवा आपल्याला आपण एखादा प्रश्न विचारला आणि त्याने उत्तर दिलं, आपल्याला बरोबर उत्तर दिलं नाही त्या व्यक्तीने, लगेच त्याला रागवता येतं का, मी बिंदू कॉलेजचा प्राध्यापक आहे असं कळत नाही का तुम्हाला, चांगलं 12वी शिकलेलं आहे, असं कसं उत्तर द्यायला असं म्हणता येईल का? तर आपल्याला त्याला प्रेरणा द्यावं लागेल. ठीक आहे मामा, आता त्याचं ऐकून घ्यावं लागेल. बोलता बोलताच ते काहीतरी सांगतात किंवा मध्ये सुरू होतं की महिलांची जेव्हा आपण मुलाखत घेतो तेव्हा महिला सांगता सांगता दुसऱ्या घराचा एखादा प्रश्न सांगतात. म्हणता येतं का हा माझा काही अभ्यासाचा विषय नाही, मावशी बंद करा, माझं हे महत्वाचं आहे ते सांगा, असं म्हणता येईल का? नाही म्हणता येत. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीची जेव्हा मुलाखत घेत असतो, मुलाखत तंत्राच्या माध्यमातून आपण त्यांना प्रेरणा देत असतो. वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना उत्तर देण्यासाठी सखोल उत्तर देण्यासाठी भाग पाडणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे मुलाखत कर्त्याचं काम आहे. आणि हे मुलाखत तंत्राच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. की आपण प्रश्नावलीच्या माध्यमातून पाहिलं की प्रश्नावली आपण पाठवू आणि त्याला प्रश्न सोडवता बोर झालं तर काय होईल, तो ठेवून देईल, म्हणून जाऊ द्या काय काम आहे, आपल्याला काय याच्यातून पैसे मिळालेत का, आपला काय फायदा आहे, ते प्रश्नावली वापसच पाठवणार नाही. पण मुलाखत घेता घेता तुमच्या लक्षात आलं की समोरच्या व्यक्तींना आपण जे काही बोलायलो, जे काही विचारायलो ते बोर व्हायले, तर तुम्ही त्यांच्या आवडचा विषय काढू शकता. थोडंसं 5 मिनिटं तुम्ही त्यांना विरंगुळ्याच्या संदर्भामध्ये काही बोलू शकता आणि नंतर तुम्ही तुमच्या मुख्य मुद्द्यावर येऊ शकता. म्हणजे समोरच्या मुलाखत तंत्राचं हे वैशिष्ट्य आहे की ते आपल्याला प्रेरणा देतात. मग आपण जसं त्यांना प्रेरणा देतो तसंच ते आपल्याला प्रेरणा देतात का म्हणून ते सुद्धा आपल्याला प्रेरणा देतात. कधी कधी अशी माहिती आपल्याला मिळून जाते की ती आपण विचार सुद्धा केलेला नसतो, की आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही मिळते आणि नंतर लक्षात येतं आपल्या की अरे आपल्या संशोधनामध्ये आपण घेतलेलं नाही, हा नवा विषय होऊ शकतो संशोधनाचा. महिलांच्या संदर्भाने मी जेव्हा विचारत होतो तेव्हा माझ्याकडे आरोग्याच्या संदर्भामध्ये प्रश्न नव्हते आणि त्या महिला सांगू लागल्या की आमच्या डोळ्याचे ऑपरेशन होत नाही, आम्हाला कोणी घरातल्या दवाखान्यामध्ये नेत नाही. वृद्ध महिला सांगू लागल्या, मुलं आमच्याकडे दुर्लक्ष करतायत. आणि मग तेव्हा अशा लक्षात आलं की अरे हे नवीन नवीन विषय आहेत, अभ्यासाचे नवीन विषय आपल्याला मिळू शकतात. आपल्यालाही अनेक प्रकारच्या प्रेरणा त्या समोरच्या व्यक्तीकडून मिळू शकतात. आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की मुलाखत काय आहे, ते दोन्ही भागामध्ये परस्परांना प्रेरणा देणारं एक स्रोत आहे किंवा मुलाखत तंत्राचं हे महत्व आपल्याला सांगता येतं. त्यानंतर माहितीची सत्यता पडताळून बघण्याची शक्यता. आता जी माहिती आपण जमा करत आहोत ती माहिती बरोबर आहे किंवा नाही, तिची सत्यता ही आपल्याला तपासता येते किंवा ती पडताळता येते. आणि मग आपण पडताळून पाहू शकतो, प्रतिप्रश्न विचारू शकतो की आपल्याला जर वाटलं की ह्या प्रश्नाचं उत्तर जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे ती खरी आहे का खोटी आहे हे आपण तपासून पाहू शकतो. प्रतिप्रश्न विचारून किंवा त्याच्यातला दुसरा एखादा प्रश्न विचारून आपण त्यांना ते तशा प्रकारचा सत्यता, आपल्या प्रश्नाची सत्यता ही आपण तपासून घेऊ शकतो किंवा आपण ती माहिती ही प्राप्त करू शकतो. म्हणजे आपण जे काही समोरच्या व्यक्तीने, मुलाखत दात्याने किंवा जो मुलाखत देतोय त्याने काही आपल्याला माहिती दिलेली, ती माहिती आपल्याला परत तपासता येईल का नाही,
तपासता येते, कारण आपण तिथंच आहात. पण आपण प्रश्नावलीचा वापर केला आणि तो व्यक्ती राहत असेल चांगल्या स्लॅबच्या घरामध्ये आणि त्यांनी जर आपल्याला म्हणला की स्लॅबच्या घरामध्ये त्यांनी उत्तर लिहिलं मी झोपडीमध्ये राहतो, आपल्याला तपासायची आहे का संधी देव? तपासू शकतो की आपण मुलाखत तंत्राच्या आधारे जी माहितीची सत्यता आहे ती पडताळून बघता येते. समोरच्या व्यक्तीने उत्तर दिल्यानंतर आपण तिथंच असतो. तो जर स्लॅबच्या घरामध्ये राहत असेल तर आपल्याला त्या स्लॅबचंच म्हणावं. तो जे काही प्रश्नाचं उत्तर देत असेल की मला एवढीच मुलं आहेत, मला तेवढी मुलं आहेत, तर आपल्याला तिथं ती तपासता येतं. घरामध्ये कुटुंबामध्ये कोण कोण आहे त्याचा आर्थिक दर्जा आपल्याला पाहता येतो. म्हणजे समोरच्या व्यक्ती जी काही माहिती देत आहे ती सत्य देत आहे का नाही हे जर आपण मुलाखत तंत्राच्या माध्यमातून त्याला प्रतिप्रश्न विचारून त्याला आणखीन सखोल माहिती विचारून त्याची माहिती जी काही आपल्याला प्राप्त होत आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला त्याची तपासणी किंवा सत्यता ही पडताळता येते असं आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीने मुलाखत तंत्राचं महत्त्व हे आपल्याला सांगता येतं. ठीक आहे.